मनी वासना भक्ती तुझी करावी, कृपाळूपणे राघवे पुरवावी. वसावे मज अंतरी नाम घेता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम. काल आपण आपल्या प्रवचनाचा भाग जिथे थांबवला होता, तर तिथे काही प्रश्नांच्या मध्ये मी आपणाला सोडलं होतं आणि असं म्हटलं होतं की त्याचा विचार तुम्ही करा आणि त्या संदर्भामध्ये त्या चिंतनातनं काही एक उत्तरं तुम्हाला कदाचित मिळू शकतील, काही नवीन सुचू शकेल आणि त्या निमित्तानं दिवसभरामध्ये रामाचं स्मरण होईल. अर्थात रामाचं स्मरण म्हणजे नामस्मरणाचा महिमा असा सांगितलं आहे की एकदा तुम्हाला सवय लागली की जसं श्वास आपल्याला सांगून घ्यावा लागत नाही, तसं नामसुद्धा न सांगता मनामध्ये सतत सुरूच राहतं, नामस्मरण सुरू राहतं. तर ते जे 3 प्रश्न होते त्याच्यामध्ये 2 भाग आपण केले होते. पहिल्या भागामध्ये आपण असं म्हटलं होतं की रामाने वालीचा जो वध केला तो चुकीचा होता. हा वध कपटाने केला हे त्याहून चुकीचं होतं आणि त्याला समर्थन जे रामाने दिलं म्हणजे वालीच्या प्रश्नावरती रामाने दिलेलं समर्थन हे कुठेही मानवतेला धरून नव्हतं. पण जर आपण त्याच्या पार्श्वभूमीचा विचार केला तर याच 3 विधानांना परस्पर विरोध करणारी 3 विधानं आपल्याला सापडतात. ती म्हणजे रामाने वालीचा केलेला वध हा योग्य होता, वध कपटाने केला हे त्याहून योग्य होतं आणि या वधासाठी रामाने जी काही कारणमीमांसा दिली किंवा जे काही स्पष्टीकरण दिलं त्या इतकं श्रेष्ठ आणि उत्तम स्पष्टीकरण दुसरं देणं शक्यच नव्हतं. आता ही 3 परस्पर विरोधी जी काही आपली विधानं आहेत ती विधानं अशी विरोधी का वाटत आहेत किंवा नंतरची जी 3 विधानं आहे ज्याच्यामध्ये आपल्याला या संपूर्ण वालीवधाकडे आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहतोय हे पाहण्यासाठी आपण का उद्युक्त होतो. तर त्याचं पहिलं कारण म्हणजे जेव्हा वालीने मृत्यू समीप असताना रावणाला हे प्रश्न विचारले की तू माझा वध का केलास आणि कपटाने का मारलंस. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या प्रश्नांना जे रामाने उत्तरं दिली किंवा स्पष्टीकरण जे दिलं त्याने वालीचं समाधान झालं. याचा अर्थ या आक्षेपांना किंवा हे जे ह्या गोष्टी चुकीच्या आपल्याला वाटत आहेत त्या कुठेतरी योग्य आहेत. याला त्याचा सबळ पुरावा रामायणामध्येच आपल्याला सापडतो की हे सगळे प्रश्न सगळ्यांना पडतात पण जगात पहिल्यांदा हे प्रश्न पडलेला माणूस म्हणजे व्यक्ती जर कोण असेल तर तो वाली आहे, कारण त्याचाच वध त्या ठिकाणी होतोय. मग त्याचं जर समाधान होत असेल तर जर आपण खोलात जाऊन विचार केला तर निश्चित आपल्यालाही त्याचं समाधानकारक उत्तर मिळू शकतं. आणि यासाठी आपल्याला सर्वप्रथम थोडंसं पाठीमागे जावं लागेल, थोडंसं दक्षिण भारताच्या इतिहासाचा थोडासा आपल्याला विचार करावा लागेल. आता दक्षिण भारतामध्ये हा जो आपला वाली आहे तो अतिशय बलाढ्य असा सम्राट होता, बलाढ्य असा तो योद्धा होता. इतका बलाढ्य की त्याने रावणाचा सुद्धा पराभव केला होता. कसा तर हा जो रावण आहे जो लंकेमध्ये राज्य करत होता त्या रावणाच्या ज्या राज्याच्या ज्या उत्तर सीमा आहेत त्या पंचवटीला लागून होत्या आणि या उत्तर सीमेचं रक्षण करण्यासाठी जवळपास 14,000 राक्षसांचं सैन्य खरं आणि दूषण या 2 सेनापतींच्या मार्गदर्शनाखाली या पंचवटीच्या सीमेजवळ रक्षण करण्यासाठी सज्ज होतं. आणि हा जो ज्याला आपण सीमा सुरक्षा दल अर्थात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आजच्या भाषेमध्ये BSFचे जवान, तसे हे 14,000 जवान त्या ठिकाणी रावणाने तैनात ठेवलेले होते. आणि त्याच्यातले 2 महत्त्वाचे होते जे सेनापती ते म्हणजे खरं आणि दूषण. हा एक संदर्भ आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता वालीचा जे बलाढ्यत्व आहे त्याचं किंवा तो जो सम्राट जो आहे त्या संपूर्ण किष्किंधा नगरीचा किंवा त्या राज्याचा, तर कधीकधी मानवाला दुर्बुद्धी कशी होते बघा. तर रावणाच्या मनात काय आलं कोण जाणे, त्याने या वालीला द्वंद्व युद्धासाठी आव्हान दिलं. आता आपण आपल्याच राज्यामध्ये येऊन जसं आपल्या घरामध्ये येऊन जर एखाद्याने आपल्याला आव्हान दिलं आपल्या जागेमध्ये येऊन तर निश्चित आपल्याला संताप येतो, आपण त्या आव्हानाचा स्वीकार करतो. आणि वालीने सुद्धा त्या आव्हानाचा स्वीकार केला आणि हे युद्ध इतकं भयंकर झालं की या युद्धामध्ये वालीने रावणाला अक्षरशः बेजार करून टाकलं की वालीच्या कुठल्याही हल्ल्याचा तोड किंवा कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रावणाकडे काहीही नव्हतं. म्हणजे इतका वाली सशक्त होता. आणि ह्या सर्व युद्धामध्ये जे द्वंद्वयुद्ध झालं त्याच्यामध्ये रावणाचा पराभव झाला आणि रावणाला जीवे न मारता
त्याला कारावासामध्ये वालीने टाकलं. म्हणजे आपण कल्पना करू शकतो की जो रावण ज्याने कैलासही हलवला, ज्याने कुबेराकडनं लंका हिसकावून घेतली आणि कुबेराला लंकेतनं परागंदा व्हावं लागलं, अशा महाबलाढ्य रावणाला अतिशय सामान्य एखाद्या योद्ध्याप्रमाणे पकडून त्याला कारावासामध्ये टाकण्याचं जे सामर्थ्य आहे ते आपल्या वालीकडे होतं. मग आता आपल्याच घरातला जर माणूस जेव्हा संकटामध्ये सापडतो किंवा अडकतो, भलेही त्याची चूक असेल नसेल, कुटुंबामध्ये त्या माणसाला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातात, कारण जरी तो चुकीचा वागलेला असला तरी तो आपला माणूस असतो. रावणाच्या बाबतीमध्येही तेच झालं. मग रावणाचे जे आजोबा होते पुलस्त्य ऋषी, त्यांच्यापर्यंत हा विषय गेला आणि आपला नातू आता अडकलेला आहे आणि जर त्याला या सगळ्यातनं बाहेर काढायचं असेल तर जाऊन आपल्याला समेट करावी लागेल. समेट करायला लागेल म्हणजे काय करायला लागेल, तर सर्वप्रथम वालीला हे समजून द्यावं लागेल की आमचा रावण जो आहे, थोडंसं हे म्हणायला विचित्र वाटतं आमचा रावण, पण आता ते त्याचे आजोबा होते म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी त्यांचा नातू जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर ते आपलं मूल. ती कथा आपल्याला छोटीशी माहिती असेलच की अकबराने बिरबलाला प्रश्न विचारला की बाबा रे, जगात सगळ्यात सुंदर कोण आहे. बिरबलाने उत्तर दिलं, प्रत्येक माणसाला स्वतःचं मूल हे जगात सर्वात सुंदर वाटत असतं. कुठलाही सजीव असू दे, माणूसही नाही, कुठल्याही सजीवाला आपलं मूल, आपलं अपत्य जगात सगळ्यात सुंदर वाटतं. तर त्यावेळेला हे कसं सिद्ध करायचं, तर म्हणे अकबराने सांगितलं सिद्ध करून दाखव. तर ते सिद्ध करण्यासाठी दवंडी पिटवली गेली की बादशाह बक्षीस देणार आहे कोणाला, त्या माणसाला, जो माणूस ह्या आपल्या राज्यातल्या सगळ्यात सुंदर माणसाला घेऊन येईल. आणि बक्षिसाची रक्कमसुद्धा मोठी ठेवली आणि अनेक लोक कोणाला नाही कोणाला घेऊन आले. त्यांच्या दृष्टीने जे कोणी सुंदर होते त्यांना घेऊन आले. एक डोंबाऱ्याचा खेळ करणारी स्त्री होती, तीही त्या दरबारामध्ये आली, कारण तिलाही बक्षिसाची लालसा होती. आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन तिने आणलेलं जे सुंदर व्यक्ती जी होती ती तिच्यासाठी जगातली सगळ्यात सुंदर व्यक्ती होती. तर ती कोणाला घेऊन आली होती, तर आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन आली होती. अर्थात डोंबाऱ्याचे खेळ करणारी ही जी माणसं असतात ते उन्हातानात फिरणारी, उन्हात राबणारी असतात, त्यामुळे ते बाळ तसं सावळं होतं. आणि इतर जी कोणी सुंदर माणसं त्या ठिकाणी आली होती त्यांच्यापुढे तर ते बाळ अगदीच फिकं होतं, पण त्या मातेच्या दृष्टीनं, तिच्या दृष्टीनं तेच जगातलं सगळ्यात सुंदर ती व्यक्ती होती. आणि मग बिरबलाने दाखवलं की पहा, तुम्ही एवढं मोठा बक्षिसाची रक्कम ठेवूनसुद्धा या स्त्रीला सुंदर जगातली सगळ्यात कोण व्यक्ती वाटत असेल तर ते आपलं बाळ आहे. आणि मग बिरबलाच्या या चतुराईवरती किंवा त्याच्या या सडेतोड प्रतिवादावरती बादशाला हसू आलं आणि त्याने बिरबलाला शाबासकी तर दिलीच, सोबतच त्या स्त्रीलासुद्धा यथोचित तिचा जे काही बक्षीस होतं ते तिला दिलं आणि सांगितलं की जगातली आपल्या राज्यातली सगळ्यात सुंदर व्यक्ती जर कोण असेल तर या स्त्रीचं ते बाळ आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तर प्रत्येक सजीवाला आपलंच बाळ, आपलंच अपत्य जगामध्ये सुंदर आहे, निष्पाप आहे, त्याचा काही दोष नाही, निर्दोष आहे असं वाटत असतं. आणि इथे सुद्धा असंच झालं. तर त्या आजोबांना आपला जो नातू आहे रावण, त्याची सुटका करण्याची जबाबदारी त्यांच्यावरतीच आली. आणि म्हणून ते वालीला समजावत आहेत की बाबा रे, जाऊ दे, रावण अजाण आहे, चूक झाली त्याच्याकडनं आणि पुन्हा अशी आगळीक त्याच्याकडनं होणार नाही. आणि चुका ह्या माणसाकडनं होत असतात, आपण सुधारायची संधी दिली पाहिजे. हा उदात्त हेतू ठेवून तू माझ्या नातवाला तुझ्या कारावासामधनं मुक्त कर, कारण त्याच्या आधी सगळा पाडा वालीने वाचून दाखवलेला आहे. वाली सांगतोय की मी त्याच्या वाटेला गेलेलो नव्हतो, तुमच्या नातवालाच एवढी खुमखुमी होती की त्याने स्वतः येऊन माझ्या राज्यामध्ये येऊन, माझ्या दरबारामध्ये येऊन मला आव्हान जर दिलं असेल तर मी त्याचा स्वीकार करणारच, कारण मी सम्राट आहे आणि म्हणून मी त्याला कैदेमध्ये टाकलेलं आहे. तर या सगळ्या स्पष्टीकरण ऐकून झाल्याच्या नंतर ऋषींनी अतिशय काकुळतीला येऊन त्यांना विनंती केली की माझ्या नातवाला तू सोडावंस. आणि मग मोठ्या मनाने वालीने रावणाची मुक्तता केली. पण याहीमध्ये त्यांना ऋषी का आहेत हे सिद्ध करणारी पुढची त्यांची कृती जी आहे ती इथं आपल्याला आढळते की फक्त रावणाला त्यांनी मुक्त नाही केलं, तर जाता जाता त्यांनी त्याच्यामध्ये आणखीन एक असा निर्णय घेतला की रावण आणि वाली हे दोघेही प्रचंड बलाढ्य आहेत आणि जवळपास तुल्यबळ आहेत. आता काय त्या युद्धामध्ये रावणाचा पराभव झाला हा भाग वेगळा, पण रावणाचाही पराक्रम काही कमी नाही आहे. त्यामुळे पुलस्त्य ऋषींनी असा विचार केला की वाली आणि रावण हे जर एकत्र आले तर निश्चितपणे या दोघांच्या युतीला जगामध्ये कुठेही तोड नाही. तसं तर आपल्याला युती आणि आघाड्यांची सवय आहेच, त्यामुळे त्याही काळापासून ह्या सगळ्या गोष्टी होत आलेल्या आहेत. तर ह्या दोघांची युती झाली. वालींसमोर पुलस्त्य ऋषीने तो प्रस्ताव ठेवला, वालीनेही तो मान्य केला. पण तिथंही हा जो प्रस्ताव आहे तो फक्त तोंडी झालेला नाही आहे,
तर अग्निसाक्षी ठेवून या दोघांचं सख्य रावणाच्या आजोबांनी घडवून आणलं. म्हणजे बऱ्याच वेळेला शेवटी असं म्हणतात की विश्वासावरती दुनिया चालते, पण तरीही विश्वासावरती जरी जग चालत असलं तरीसुद्धा अशा मोठ्या निर्णयांमध्ये काहीतरी एक त्याला पुरावा, लेखी असू दे किंवा एखाद्या कृतीतनं म्हणा, आपल्याकडे पुरावा असायला पाहिजे की हा करार झाला, त्याच्या पाठीमागे त्याला साक्षीदार हे आहे. तिथे साक्षात अग्निदेवालाच त्यांनी साक्षी ठेवलं आणि दोघांमध्ये युद्ध झालं, दोघांमध्ये समेट घडून आली आणि सख्य झालं. आता याचा अर्थ काय होतो, तर वालीचं राज्य किष्किंधा आणि रावणाचं राज्य लंका, आता हे दोन्हीही मित्र राज्य झालेली आहेत. म्हणजे जर उद्या लंकेवरती जर हल्ला झाला तर मदतीला वाली जाणार आहे आणि जर किष्किंधावरती हल्ला झाला तर मदतीला रावण जाणार आहे, असा त्याचा अर्थ होतो. आता हे आपण लक्षात ठेवूया आणि कथाभाग पुढे नेऊया की वालीचा जो वध आहे तो का आवश्यक आहे, त्या टप्प्याटप्प्याने आपण तो जो मुद्दा आहे तो उलगडूया. तर या करारानुसार दोघंही एकमेकांच्या सहाय्याला धावून येतील विपरीत परिस्थितीमध्ये, हे निश्चित झालं. आणि या पार्श्वभूमीवरती यांचं सख्य झालेलं आहे, रावण मुक्त झाला आहे, रावण आपल्या राज्यामध्ये परत गेला आहे. आणि या पार्श्वभूमीवरती राम आणि लक्ष्मण दक्षिणेमध्ये येत आहेत. पंचवटीला ते आलेले आहेत, त्या अरण्यामध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आणि पंचवटीला आल्या आल्या त्यांचा पहिला सामना जो झालेला आहे तो म्हणजे खरं आणि दूषण आणि संपूर्ण रावणाची जी 14,000 जे सैन्य आहे त्या सैन्याशी यांचा मुकाबला होतो आहे. राम आणि लक्ष्मण हे दोघंही इतके शूर आहेत, इतके पराक्रमी आहेत की या दोघांनी मिळून त्या संपूर्ण 14,000 जे सैन्य आहे त्यांचा पराभव केला आहे. आणि सोबत खरं आणि दूषण हे दोन्हीही जे सेनापती आहेत रावणाचे, त्यांचाही वध त्या ठिकाणी राम लक्ष्मणांच्या हातातनं झालेला आहे. दरम्यानच्या काळामध्ये ही बातमी सगळीकडे पसरली की कोणतरी 2 पुरुष उत्तरेतनं आलेले आहेत, तेजस्वी असे आहेत आणि त्यांनी खरदूषणाचा पराभव केला. म्हणजे ते एक काय म्हणता येईल त्याला मानदंड तो होता की रावणाच्या सैन्याचा पराभव करणं हे पराक्रमाचं अत्युच्च लक्षण मानलं जायचं. आणि इथे फक्त पराभव केलेला नाही आहे, तर त्या 14,000 सैन्यासह खरं आणि दूषण ह्या 2 पराक्रमी सेनापतींचा वध त्या ठिकाणी झाला आहे. म्हटल्यानंतर हे 2 पुरुष कोणीतरी तेजस्वी असावेत अशी चर्चा त्या परिसरामध्ये सुरू झालेली आहे. आणि त्या दरम्यानच्या कालावधीमध्ये इकडे झालेला प्रकार असा आहे किष्किंधामध्ये की वाली, काल आपण जे दुंदुभी राक्षस आणि वालीचं युद्ध जे बघितलं, त्या युद्धामध्ये जे रक्ताचे पाठ वाहिले वर्षभरानंतर, ते रक्ताचे पाठ हे वालीचे नसून ते राक्षसाचे होते. म्हणजेच वालीने त्या राक्षसाला ठार मारलेलं होतं. आणि आपला सुग्रीव जो आहे, हे आलेलं रक्त नक्की कोणाचं याचं सॅम्पल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्याची त्यावेळेला काही सोय नव्हती. त्यामुळे ज्याचा खून झाला किंवा ज्याचा वध झाला आहे तो आपला भाऊच असं समजून त्याने ती शिळा ठेवून गुहा बंद केलेली होती. तीच शिळा वालीने जोर लावून बाजूला केली. म्हणजे एवढी जड शिळा ढकलून दरवाजा बंद करणं हे करावं हे सुग्रीव जाणो आणि तीच शिळा ढकलून ते दरवाजाचं तोंड उघडं करणं हे तो वाली जाणो. म्हणजे काय महान पराक्रमी आणि भीमकाय ही माणसं असू शकतात याचा विचार आपण या सगळ्या माध्यमातून करू शकतो. बाहेर आल्याच्या नंतर वालीला हे अपेक्षित होतं की आपला भाऊ कुठेतरी, मुळामध्ये ते दार बंद आहे हे पाहून आधी पहिल्यांदा वालीला त्याचं मन तिथे संशय घेते की हे दार बंद कसं झालं, तर लढत लढत आपण आतमध्ये आलो होतो त्यावेळेला तर हे दार उघडं होतं आणि आता मात्र हे दार बंद आहे आणि हे दरवाजा हा म्हणजे ही जी शिळा आहे ती मुद्दामून ठेवलेली दिसते. त्यावरनं वालीच्या मनामध्ये संशय बळावतोय. बाहेर आल्याच्या नंतर वालीला हे अपेक्षित आहे की आपला बंधू इथे कुठेतरी आपल्या मदतीसाठी म्हणा, आपल्या शोधासाठी म्हणा कुठेतरी दिसत असेल, तर त्याला सुग्रीव कुठेही दिसला नाही. त्यावरती वाली विचार करतो की ठीक आहे, जाऊ दे, बराच काळ लोटला आहे, वर्षभराचा कालावधी लोटला असेल, त्यामुळे शोध कदाचित थांबवला असावा, आपण आपल्या राज्यामध्ये जाऊया आणि पहिली आधी सत्तासूत्र ताब्यात घेऊया. म्हणून तो जेव्हा राज्यामध्ये जातो त्यावेळेला तिथे त्याला वेगळं चित्र दिसतं. आपले जे बंधुराज आहेत ते स्वतः सिंहासनावरती बसलेले आहेत सुग्रीव, आणि फक्त सिंहासनावरती म्हणजे आपलं राज्यच त्यांनी बळकवलेलं नाही तर आपली पत्नीसुद्धा त्याने बळकवलेली आहे. म्हणजे पहिले पत्नी बळकवण्याचं जे पाप आहे, पातक आहे, ते कोणी केलं आहे? सुग्रीवाने केलेलं आहे. म्हणून आपण काल म्हटलं की जर अधर्माचा नाश करण्यासाठी राम विचरण करतायत तर पहिला अधर्म हा सुग्रीवाने केलेला होता, मग पर्यायाने सुग्रीवाला पहिले त्याची शिक्षा दिली पाहिजे होती. पण ती सुग्रीवाला शिक्षा न देता शिक्षा वालीच्या नशिबी येते. आणि ती का येते त्याचं कारण किंवा त्याचं विवरण आपण बघतो आहोत. आणि मग पुन्हा त्या ठिकाणी वाली आणि सुग्रीव यांच्यामध्ये वाद होतो आणि परत त्यांच्यामध्ये युद्ध होतं आणि वाली सुग्रीवाला पराभूत करून राज्यातनं तडीपार करून टाकतो, हाकलून देतो. आत्ता ही जी चूक होते वालीकडनं की आपल्या भावाला राज्यातनं हाकलून द्यायचं, बाहेर काढायचं, हीच चूक, अगदी अशीच्या अशी चूक रावणसुद्धा करतोय.
आपला भाऊ विभीषणाला लंकेतनं हद्दपार करून, तर ती का चूक घडते किंवा ती चूक का, म्हणजे कृती आधी होते आणि मग ते चुकीबरोबर नंतर ठरतं, कृती घडते आणि ती चूक का ठरते याचं विवेचन जे आहे ते आपण उद्याचा आपला शेवटचा जो भाग असणार आहे त्याच्यामध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण वाली आणि सुग्रीवाबद्दल बोलूया. त्यामुळे सुग्रीव आता विजनवासामध्ये आहे. सुग्रीव एकटा आपल्या राज्याच्या बाहेर कुठेतरी वनामध्ये राहतो आहे. फक्त सुग्रीवाच्या दृष्टीने एक गोष्ट त्या ठिकाणी चांगली अशी घडते की मारुती राया सुग्रीवासोबत आहेत. कारण सुग्रीवाच्या त्या सैन्यामध्ये किंवा त्याच्या त्या राज्याच्या व्यवस्थेमध्ये मारुतीरायांकडे प्रधानमंत्र्याचं पद सुग्रीवाने दिलेलं असतं आणि आपला नेता बाहेर गेला म्हटल्यावर त्याच्यासोबत हनुमंतसुद्धा त्या ठिकाणी आपल्या राज्यातनं निघून जातात, किष्किंधामधनं निघून जातात. म्हणजे ही सगळी योजना कशी आहे आपल्या लक्षात यायला पाहिजे की नाहीतर हनुमंत म्हणू शकले असते की मी इथंच राहतो, कारण जे काही चूक आहे ती तुझ्याकडनं घडली, मी तर काय तुमच्याकडचा एक कर्मचारी आहे किंवा तुमच्या त्या पदावरती काम करणारा एक मी सेवक आहे. म्हटल्यानंतर वरची व्यवस्था जरी बदलली तरी आम्ही मात्र जे नोकरशाही जी आहे ती तशीच राहणार. म्हणून ते म्हटलं जातं की राज्यकर्ते जरी बदलले तरी नोकरशाही तीच राहते, खरी सिस्टीम किंवा खरी व्यवस्था ठरवण्याचं काम ते करतात. अशा प्रकारे हनुमंतराय तिथे राहू शकले असते, पण ते तिथे राहिले नाही. ते सुग्रीवाबरोबर बाहेर आले आणि जेव्हा सुग्रीवाला समजलं की असे कोणीतरी दोन पुरुष आपल्या परिसरामध्ये आलेले आहेत, तर सर्वप्रथम सुग्रीवाच्या मनामध्ये आलेली भावना आहे ती म्हणजे संशयाची. सुग्रीवाला असं वाटतंय की उरलं आपलं जे काही शक्ती शिल्लक आहे किंवा जे काही ताकद किंवा जे काही अस्तित्व आपलं शिल्लक आहे ते संपवण्यासाठी कोणीतरी ही दोन माणसं कदाचित आपल्या भावाने पाठवलेली आहेत की काय. कारण हल्ली असं बऱ्याच जणांना असे संशय भीती वाटते की आम्ही उरले जे काही शिल्लक आहोत तेही आम्हाला फोडून आमची पूर्णपणे आमचं अस्तित्वच नष्ट करण्याचे प्रयत्न चाललेले आहेत असं बऱ्याच जणांना वाटतं. तसंच सुग्रीवालाही वाटलं की जे काही उरली माझी शक्ती सेना जे काही शिल्लक आहे ते त्याचा विनाश करण्यासाठी हे दोघे वालीने पाठवलेले असावेत. मग आता अंदाज कसा घ्यायचा किंवा त्यातला शोध कसा घ्यायचा, मग त्याच्यासाठी एक पर्याय आहे तो म्हणजे हनुमंताकडे. मारुतीराय हे विद्वान आहेत. त्यांचं वर्णन असं आलेलं आहे की ते वेदमंत्राचा स्पष्ट उच्चार कसा पाहिजे याचं ज्ञान त्यांच्याकडे होतं. त्यांचे वेदमंत्रांचे उच्चार अतिशय सुस्पष्ट असे असायचे, म्हणजे ऋषीमुनीही त्यांच्या मंत्रोच्चाराची स्तुती करत असत. इतका गुणवान, प्रज्ञावान, बुद्धिमान असा जर प्रधान सेवक जर आपल्याला लाभला असेल तर निश्चितच आपला विजय होणार हे सुग्रीव जाणून आहे आणि म्हणून त्याचा विश्वास पहिला जो आहे तो हनुमंतावरती आहे. म्हणून माहिती काढण्यासाठी, खबर काढण्यासाठी म्हणून हनुमंताला त्यांनी पाठवलं आहे. आणि हेच काम पुढे रामचंद्र हनुमंतरायाकडनं करून घेत आहे की माहिती काढ, सीतामातेला कुठे ठेवलेलं आहे एवढंच त्यांना सांगितलं जातं. पण पुढे जो काही तिकडे लंकेला आग लावण्याचा जो काही पुढचा जो हे आहे तो हनुमंतांच्या बुद्धीची ती चुणूक आहे की सांग काम्या आणि हो नाम्या असं त्यांचं कार्यप्रवृत्ती नाही आहे. तर जेव्हा तुम्हाला काम सांगितलं असेल तर त्या कामाच्या पाठीमागे न सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत, ज्या लपलेल्या आहेत त्या सांगण्यामध्ये, त्या पूर्ण करूनच जो परत येतो तो खरा सेवक. आणि इथे सुद्धा हनुमंतराय तसंच करतायत. ते गेलेले आहेत, रामांची त्यांनी भेट घेतलेली आहे, रामांशी त्यांनी संवाद साधलेला आहे आणि सगळी त्यांच्यातली इत्यंभूत माहिती काढून पुन्हा ते आपल्या सुग्रीवाकडे आलेले आहेत. आणि सुग्रीवाला ते सांगतायत की हे अयोध्येचे राजपुरुष आहेत. दोन ज्या व्यक्ती आलेल्या आहेत त्या अयोध्येचे राजपुरुष आहेत, पहिली गोष्ट. दुसरं, ते प्रचंड शूर आहेत, शक्तिशाली आहेत आणि सामर्थ्यवान आहेत. यांच्या सामर्थ्याचा जर पुरावा हवा असेल तर त्यांनी नुकतंच जो पराक्रम शौर्य गाजवलेला आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी रावणाच्या 14,000 सैन्याचा पराभव केला आहे आणि खरदूषणांनाही त्यांनी ठार मारलेला आहे. आणि ते आर्य पुरुष आहेत, तेजस्वी आहेत, म्हणजेच त्यांच्या अस्तित्वामध्ये कुठल्याही प्रकारची खोट नाही किंवा त्यांच्यापासून आपल्याला धोका असण्याचं काही कारण नाही. उलट झाला तर आपल्याला त्यांच्यापासून फायदाच होऊ शकतो, मदत होऊ शकते. आणि या पराक्रमी पुरुषांशी जर आपण मैत्री केली, म्हणजे हनुमंत सुचवत आहेत की या पराक्रमांशी बघा किती महत्त्वाचं असतं भूमिका. जे सल्लागार असतात, सल्लागार मंडळी किंवा जे आपले मित्र असतात, त्यांचा सल्ला किती महत्त्वाचा ठरतो. की एक असा सुविचार आहे की सत्याचा साक्षात्कार किंवा संपूर्ण सत्यानाश करण्याचं सामर्थ्य संगतीमध्ये आहे. त्याची उदाहरणं आपण बघतो आहोत की कोणी कोणाशी युती करावी, युतीला समानार्थी शब्द आजकाल आत्मघात असा झालेला आहे. जर ती युती योग्य ठरली तर त्यातनं तुमचा उत्कर्ष आहे, अन्यथा आत्मघात निश्चित आहे. उदाहरणं आपण पाहतो की कोणाच्या तरी सल्ल्यानेच या युती आणि आघाड्या झालेल्या असतात. अगदी तसंच मारुतीराय सांगतोय की आपण जर यांच्याशी सख्य केलं, यांच्याशी युती केली तर आपला हा जो विजनवास सुरू आहे, म्हणजे आपण जे रानोमाळ भटकतो आहोत, याला कुठेतरी
स्थैर्य येईल आणि जे आपलं गेलेलं वैभव आहे ते गतवैभव आपण परत मिळवू शकतो या 2 पुरुषांच्या मदतीने. परंतु जसं म्हटलं जातं की दुधाने तोंड पोळलं की माणूस ताकसुद्धा फुंकून पितो, तशी सुग्रीवाची अवस्था झालेली आहे. सुग्रीव तात्काळ विश्वास ठेवायला तयार नाही आहे. सुग्रीवाच्या मनामध्ये अजूनही कुठेतरी शंका आहे की कदाचित हनुमंत सांगत असेल पण त्याच्या नजर चुकीने काही गोष्टी राहू शकतात किंवा त्याच्या आकलनामधनं काही गोष्टी सुटू शकतात. म्हणून तो असं म्हणतोय की मी राम पराक्रमी असेल, तो सत्पुरुष असेल, आदर्श पुरुष असेल, आर्य पुरुष असेल, पराक्रमी असेल, पण त्याने त्याचा पराक्रम सिद्ध करावा. त्यासाठी त्याने काय करावं असं सुग्रीवाचं म्हणणं पडलं. तर तो अटी अशा घालतो की सगळ्यात आधी ह्या दुंदुभी राक्षसाचा जो वध केला आहे वालीने, त्या राक्षसाच्या हाडांचा ढीग त्या ठिकाणी पडला आहे. पर्वता एवढा मोठा तो ढीग आहे, म्हणजे तो राक्षस केवढा मोठा असेल याचा आपण विचार करू शकतो. तर हा हाडांचा जो ढीग आहे तो रामाने एका लाथेने उडवून लावला पाहिजे. तर मी त्याच्याकडे बल आहे, शक्ती आहे असं मानेन. आणि जर तो सर्वश्रेष्ठ धनुर्धर जर आहे असं त्याचं म्हणणं असेल, अर्थात रामाचं कधीच असं म्हणणं नव्हतं की मी सत्पुरुष आहे, मी आदर्श पुरुष आहे, सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. आधी केले मग सांगितले. आपल्या वर्तणुकीतनं, आपल्या व्यवहारातनं आणि आपल्या वाणीतनं रामाने सिद्ध केलेलं होतं. त्यामुळे अर्जुनाचा जो गर्वहरण केलेला आहे त्याला आपल्या सगळ्यांना परिचित असेल तो भाग, की अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर स्वतःला म्हणत होता आणि त्याने रामाचीही खिल्ली उडवली होती की जर समुद्र पार करायचा असेल आणि जर राम सर्वश्रेष्ठ धनुर्धर असेल तर त्याने बाणांचा पूल का नाही बांधला. तर त्या मारुतीराय त्याचं गर्वहरण करताना एका उडीमध्ये त्याने बांधलेला त्या बाणांचा पूल तोडून त्याला दाखवतात आणि सांगतात की मी तर एक वानर आहे, माझ्यासारखे हजारो वानर, 18 पद्म वानर जायची होती पलीकडे, तर हा तुझा बाणांचा पूल टिकला असता का, किंवा रामरायांनी बांधला असता तर तो टिकला असता का. मग याचं गणित त्यांच्याकडे होतं म्हणून त्यांनी बाणाचा तो जो पूल आहे तो बांधला नाही. आणि मग अर्जुनाला साक्षात्कार होतो की नाही, मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर नाही, प्रभू रामचंद्र हेच सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. मग अर्जुन आणि रामामध्ये फरक काय राहिला, तर अर्जुनाकडे तो आहे छोटासा का होईना तो होता अहंकार, की मी सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे. आणि रामाकडे काय होतं, तर या अहंकारापेक्षा कृतीतनं त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की सर्वश्रेष्ठ पराक्रमी जर कोणी पुरुष असेल तर तो मी आहे. त्यामुळे रामाचं जे शौर्य आहे ते सिद्ध करण्यासाठी या 2 गोष्टी सांगितल्या. पहिली गोष्ट सांगितली की त्या राक्षसाचा जो हाडाचा ढीग आहे तो ढीग लाथेने उडवून त्याने लावायचा एका लाथेने. आणि दुसरं, इथे 7 ताडांचे वृक्ष आहेत, ताड वृक्ष आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ताडाची झाडं. हे 7 ताडांचे जे वृक्ष आहेत ते एकाच बाणाने त्यांचा वेध घ्यायचा, 7ही वृक्ष मोडून पडले पाहिजे. अशा 2 अटी सुग्रीवाने रामाजवळ ठेवल्या. आता रामही तयार झालेत. ठीक आहे, तुझ्या या अटी असतील तर ते मी मान्य करतो, कारण शेवटी स्वतःला सिद्ध करण्याचा तो क्षण आहे. रामांनी या अटी मान्य केल्या. एका लाथेने त्यांनी त्या जो हाडांचा ढीग होता तो उडवून लावला आणि आपल्या एका बाणाने 7ही ताड वृक्षांचं त्यांनी काय केलं, विध्वंस केला, ती तोडून टाकली. आणि मग मात्र सुग्रीवाला पटलं की राम हा कोणी सर्वसामान्य पुरुष नसून अत्यंत महापराक्रमी, तेजस्वी असे ते आर्य पुरुष आहेत आणि निश्चित यांच्यामध्ये काहीतरी विशेष भाग आहे. त्यांचा आपल्याला नक्कीच, त्यांच्याशी जर आपण युती केली, मैत्री केली तर निश्चित आपला त्याच्यामध्ये फायदा आहे हे त्यांना कळून चुकलं. आणि मग सुग्रीवाने मैत्रीचा प्रस्ताव रामांच्या समोर ठेवला. आता मैत्रीचा प्रस्ताव आलाय बघा, इथे सुद्धा आपली स्थितप्रज्ञता ढळू देत नाही आहेत प्रभुराम, की मी एकटा आता फिरतोय आणि हा मला जोडीदार मिळणार आहे, त्यामुळे चला चालेल आपण युती करूया, हे असं त्याच्यामध्ये गोंधळ गडबड त्यांनी केलेलं नाही आहे. तर त्यांनीही पहिल्यामध्ये सर्वप्रथम सुग्रीवाची संपूर्ण चौकशी करून घेतलेली आहे की ठीक आहे, तुझ्या मैत्रीचा प्रस्ताव मी स्वीकार करेन, पण तत्पूर्वी तू मला एका प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजेस की जर आपली मैत्री झाली तर त्यातनं तुला माझ्याकडनं काय अपेक्षित आहे. म्हटलं जातं की इंग्रजीमध्ये ती म्हण आहे, फ्रेंड इन नीड इज फ्रेंड इन डीड. जो आपल्या कठीण प्रसंगामध्ये आपल्या पाठीशी उभा राहतो तोच खरा मित्र. आणि हीच अपेक्षा सुग्रीवाने बोलून दाखवलेली आहे की माझं राज्य माझ्याकडनं बळकावलं गेलं आहे, माझी पत्नी माझ्याकडनं बळकावली गेलेली आहे, ती मला परत मिळवून देण्यामध्ये तू माझं सहाय्य कर, हेच मला तुझ्याकडनं अपेक्षित आहे. कारण हा पर्याय कोणी सुचवलेला आहे हे स्वतः सुग्रीव बोलत नाही आहेत. ही कल्पना जी आहे ती त्यांच्या मनामध्ये कोणी भरवली आहे, हनुमंताने भरवलेली आहे. मग रामाने हे कबूल केलं की ठीक आहे, तुझा जो काही इच्छा आहे ती इच्छा मी पूर्ण करेन, त्याच्यामध्ये तुला सहाय्य नक्की करेन, पण त्या बदल्यात मलाही तुझ्याकडनं काहीतरी अपेक्षित आहे. मग सुग्रीव लगेच तयार होतो की तुमची जी काही इच्छा असेल ती सांगा, जर माझ्या ते आवाक्यामधली असेल तर मी निश्चित पूर्ण करेन. यावरती 2 अटी घातल्या आहेत. पहिली अट आहे, माझ्या पत्नीचा शोध घ्यायचा आहे. पहिली गोष्ट म्हणजे, अर्थात पत्नी कुठे आहे माहिती आहे, ती लंकेमध्ये आहे. आणि म्हणून पुढची अट अशी आहे की लंकेवर स्वारी करण्यासाठी तुझं सगळं सैन्य तू मला द्यायचं आहेस, म्हणजे माझ्या सहकार्यासाठी तुझ्या सैन्याला तू घेऊन यायचं आहेस. आता लंकेमध्ये पत्नी आहे, मग ती शोधायची काय, तर आता लंका म्हणजे काय छोटंसं गाव नव्हे,
की कोणाच्या तरी घरात लपवून ठेवली असेल. लंका हे प्रचंड मोठं राज्य आहे, मोठं राष्ट्र आहे आणि एवढ्या राष्ट्रामध्ये ती सीतामाता कुठेही ठेवलेली असू शकते. त्यामुळे तिचा शोध घेणं, त्यासाठी शोध हा शब्द वापरला आहे. नाहीतर एखाद्याला प्रश्न असा पडू शकतो की लंकेत आहे हे तुम्हाला माहिती आहे, तर GPS ऑन करा, लोकेशन ट्रॅक करा आणि जाऊन शोधा तिला. इतकं सोपं त्या काळामध्ये नव्हतं. तर त्याच्यासाठी पहिल्या सीतामातेचा शोध घेण्यासाठी मला तुझं सहाय्य हवं आहे आणि तो शोध झाल्याच्या नंतर युद्ध निश्चित आहे. याचं सुतोवाच राम तिथं करत आहेत की युद्ध होणारच आहे, रामाचा विनाश अटळ आहे, पण त्या युद्धामध्ये मला तुझं सहाय्य लागेल. आता मग आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की राम जर भगवंताचे अवतार आहेत तर मग त्यांना सहाय्याची आवश्यकता काय. म्हणून पुन्हा आपण वाल्मिकी रामायणाकडे जातोय की इथं राम हे अवतार म्हणून आपण त्यांच्याकडे पाहायचं नाही आहे, तर ते मनुष्य देहाने वावरत आहेत. त्यामुळे मनुष्याचे जे विकार काल मी सांगितले ते सगळे विकार, त्या सगळ्या मर्यादा त्यांनाही आहेत. त्यामुळे इथे त्यांना सहकार्याची आवश्यकता आहे. याच्यावरती सुग्रीवही तयार होतो की ठीक आहे, मला तुझ्या दोन्ही अटी मान्य आहेत. आता इथून पुढचा जो भाग आहे त्याला म्हणतात राजकीय जागरूकता किंवा परिपक्वता. हे तोंडातोंडी झालं आहे, मला तुझ्या 2 अटी मान्य आहेत, तुलाही माझ्या 2 अटी मान्य आहेत. पण विचार जर केला तर राम हे राजपुरुष आहेत. 14 वर्षांनी का होईना रामांकडे त्यांची सत्ता अशीही परत येणार आहे. पण सुग्रीव मात्र तडीपार झालेली एक सामान्य व्यक्ती त्या ठिकाणी आहे. त्यामुळे हा जो करार होणार आहे, मैत्रीचा का असेना, हा जो करार होणार आहे त्या करारासाठी ते तुल्यबळ ठरत नाहीत. राम हे राजपुरुष आहेतच, फक्त 14 वर्ष ते वनवासामध्ये काढणार आहेत, नंतर पुन्हा ते त्यांची सत्ता ग्रहण करणार आहेत. सुग्रीवाचं मात्र भविष्य अजून अनिश्चित आहे. त्यामुळे सुग्रीवाला करार हे 2 तुल्यबळ व्यक्तींमध्येच होतात. म्हणजे जेव्हा 2 राष्ट्रांमध्ये जेव्हा करार होतात तेव्हा दोन्ही राष्ट्रातले त्या पदांच्या समान दर्जांच्या पदांची माणसं एकत्र येऊन करार करतात. त्यामुळे सर्वप्रथम रामांनी काय केलं तर समुद्राचं पाणी मागवलं आणि किष्किंधा नगरीचा भावी राजा म्हणून त्यांचा सुग्रीवाचा तिथे राज्याभिषेक करवला. भलेही तो फक्त तिथे काही ठराविकच मंडळी उपस्थित असतील, पण भावी सम्राट तूच होणार हे त्या ठिकाणी त्यांनी पक्क केलं आणि मग आता सुग्रीव रामाच्या बरोबरीला आला. याला म्हणतात राजकीय सुज्ञता. म्हणजे राजकारण जे आपण बघतोय की मी काल म्हटलं की रामायणातलं राजकारण आपल्याला बघायचं, राजकारणाचे धडे आपल्याला गिरवायचे, ते असे की आपल्याला सहाय्य मिळालं, मदत मिळाली म्हणून द्या असं नाही. सर्वप्रथम ते तुल्यबळ आहेत का, आपल्यासमोर जे प्रस्ताव घेऊन आलेले आहेत ते आपल्या तोलामुलाचे आहेत का, बरोबरीचे आहेत का. ते जर तसे नसतील आणि जरी प्रस्ताव आपल्याला करायचा आहे तर मग त्यांना आपल्या बरोबरीचं करून घ्या आणि मग तो प्रस्ताव पूर्ण करा. कारण हेच तर शिवरायांचं म्हणणं होतं की जेव्हा दिल्ली दरबारामध्ये अपमान झाला आणि शिवराय संतापले आणि भर दरबार सोडून ते निघून आले, इथेच दिसतं की शिवरायांचाही रामायणाच्या राजकारणाचा अभ्यास होता. जसं सुग्रीवाला स्वतःच्या बरोबरीचं करून घेतलं आणि मग करार केला, तसं शिवरायांचं म्हणणं हेच होतं की तुझे हे जे कोणी सरदार दरकदार असतील, बादशाला शिवाजी महाराज विचारत आहेत की हे सगळ्या सरदार दरकदारांपैकी अनेक जणांनी माझा यथेच्छ मार खाल्लेला आहे आणि माझ्याकडनं पराभूत झालेली मंडळी माझ्या पुढे उभे राहतात आणि मला मात्र मागच्या रांगेमध्ये उभं केलं जातं. मी माझ्या राज्याचा राजा आहे म्हटल्यानंतर तुझ्या बरोबरीने मला वागणूक दिली पाहिजे आणि सदिच्छा भेट आहे, तुला भेटायला मी जर आलेलो आहे तर तो मानपान तू राखला पाहिजेस. हा स्वाभिमानाचा प्रश्न आहे, हा गर्वाचा किंवा अहंकाराचा प्रश्न नाही आहे, हा स्वाभिमानाचा प्रश्न आहे, रीतीचा प्रश्न आहे की एक बादशाह जर दुसऱ्या छत्रपतीला भेटत असेल तर दोघांचाही दर्जा समानच असला पाहिजे. आणि ह्या मागणीसाठी आपला स्वाभिमान जपण्यासाठी शिवराय तिथून बाहेर पडले. इथे हे कुठून शिकले असावेत ते, त्यांनीही लहानपणी रामायण महाभारताच्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. सुग्रीवाला सर्वप्रथम आपल्या बरोबरीचं करून घ्यायचं आहे आणि मग त्याच्याशी तो करार त्यांनी करायचा आहे. आणि मग पुन्हा आता आपल्याला हे सगळी पार्श्वभूमी समजून घेतली आणि आता आपण वळूया वालीवधाकडे की तो कसा योग्य होता याचं विवरण आता आपण बघूया. मग चर्चा झाली की वालीचा वध आपण करायलाच पाहिजे, कारण वालीचा वध केल्याशिवाय किष्किंधा राज्याची जी गादी आहे ती मिळणार नाही. मग वध कसा करूया यासाठी राम एक कल्पना सुग्रीवाला सांगताय की तू किष्किंधा नगरीमध्ये जा, वालीला तू आव्हान दे द्वंद्व युद्धासाठी, त्याला युद्धासाठी बाहेर बोलव आणि तुमचं युद्ध सुरू झालं की मी लपून राहीन आणि वालीचा वध करेन बाण मारून. यावरती सुग्रीव तयार होतो आणि तो मोठ्या आवेशाने किष्किंधा नगरीमध्ये जातो आणि वालीला आव्हान देतो की जर तुझ्यामध्ये हिंमत असेल तर बाहेर पड आणि माझ्याशी युद्ध कर. वालीला आश्चर्य वाटतं की ज्या माणसाला मी तडीपार केलेला आहे, अक्षरशः मारून बुकलून काढून त्याला हाकलून दिलेलं आहे, त्याच्यामध्ये हा एवढा विश्वास, एवढी मगरुरी आली कुठनं. आणि पुन्हा माझ्याच जागी येऊन, म्हणजे माझ्याच घरामध्ये येऊन, माझ्याच राज्यामध्ये येऊन जर मला आव्हान देत असेल तर मला त्याचा स्वीकार करणं भाग आहे. आणि म्हणून वाली ते आव्हान स्वीकारतो
आणि या दोन्ही भावांमध्ये प्रचंड मोठं असं मुष्टियुद्ध होतं आणि त्या सुग्रीवाला वाली यथेच्छ चोप देतो. इतकी वेळ येते शेवटी की सुग्रीवाला माफी मागावी लागते की मी हरलो, मला सोडून दे. पण रामाचा बाण काही येत नाही. सुग्रीव आपला वाट बघतोय, आता बाण येईल, मग बाण येईल, त्याच्यामध्येच तो ते फटके चुकवतोय, कुठे फटके खातोय, पण रामाचा बाण काही येत नाही. आणि मग शेवटी सुग्रीव पळून येतो. वाली त्याला सोडून देतो की जा, तुझ्यावरती काय मी तुझा काय मी वध करणार, काय तुला काय मारणार, जा निघून, सोडलं तुला. आणि म्हणून सुग्रीव परत येतो आणि रामाच्या समोर संतापाने उभा राहतो आणि रामाला सांगतो की कालच आपण करार केला, तुमच्यावरती मी विश्वास टाकला, तुम्ही मला सांगितलं होतं की युद्ध करत असताना तुमचा बाण येईल आणि वालीचा वध होईल, पण आज माझाच वध व्हायची वेळ आली होती. जर मी माफी मागितली नसती आणि वेळेत तिथून निसटलो नसतो तर आज माझा मृत्यू निश्चित होता वालीच्या हाती, पण तुमचा काही बाण आला नाही, हे तुम्ही चुकीचं केलं. यावरती प्रभू रामचंद्र अतिशय शांतपणे त्याला समजवत आहेत की माझी चूक, मला माफ कर, माझी चूक नव्हती याच्यामध्ये, पण माझा बाण आला नाही ही गोष्ट खरी आहे. का आला नाही, तर तुम्ही दोघंही बंधू इतके समान दिसतात की यातला वाली कोण आणि सुग्रीव कोण हेच मला इतके लांबून, कारण पुन्हा इथे ते काही एकसारखे दिसत नव्हते, पण लपून राहिलोत आपण, काही एक अंतरावरती आपण आहोत आणि त्यामुळे ते दोघं एकसारखं दिसणं स्वाभाविक आहे आणि म्हणून मला समजलं नाही. मग सुग्रीवालाही कळतं की हां बरोबर आहे, ही शक्यता असू शकते. मग आता काय करायचं, सुग्रीवाने विचारलं, काय करूया, तर म्हणे जा उद्या परत जा, परत त्याला आव्हान दे. आता मात्र सुग्रीवाचा चेहरा उतरतो, कारण आज संपूर्ण दिवस त्याने मार खाल्लेला आहे आणि त्याचं अंग चारी बाजूने ठणकतं आहे आणि हाच मार आपण जाऊन उद्या पुन्हा खायचा आहे आणि पुन्हा बाण येईल याची शाश्वती अजून तरी नाही आहे, परत कसा मार खायचा. मग सुग्रीव हताश होऊन म्हणतो की ठीक आहे, आजचं मरण टळलं आहे, ते आता बहुतेक उद्या तुम्ही मला ठार मारूनच तुम्ही बहुतेक शांत बसणार, जातो मी. पुन्हा राम त्याची समजूत काढतायत, थांब, मी सांगतोय म्हणून जातोय असं नको, खरोखरच मला तुमच्या दोघांमधला फरक कळला नाही, याच्यासाठी उद्या तू तुझ्याकडे काहीतरी एक खूण घेऊन ठेव. मग काय गळ्यामध्ये हार घातलेला असेल किंवा झाडाची एखादी फांदी जवळ ठेवली असेल आणि अशी ती खूण सुग्रीवाकडे असते. दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्धाला तो आव्हान देतो आणि आता मात्र वालीचं डोकं फिरतं की कालच याला मी खरं म्हणजे ठार मारायला हवं होतं, की याची मस्ती जिरलेली नाही आहे, आज पुन्हा येऊन मला आव्हान देतो आणि तावाने त्वेषाने तो राजवाड्याबाहेर जाणार. तेवढ्यात वालीची पत्नी त्याला थांबवते, तारा थांबा, असं अविचाराने कुठलंही पाऊल उचलू नका. आणि वाली प्रचंड संतापलेला आहे. संतापल्याच्या नंतर रागाने जेव्हा आपल्या मनाचा ताबा घेतो त्यावेळेला पहिला कोण मरत असेल तो विवेक मरतो. विवेक म्हणजे काय योग्य काय अयोग्य हे ठरवण्यासाठी परमेश्वराने एक वेगळी शक्ती मानवाला दिली आहे, त्या शक्तीचं नाव आहे विवेक. आणि जेव्हा संताप अनावर होतो तेव्हा विवेक संपतो माणसातला आणि बेभानपणे त्याच्या हातातनं कृत्य घडतं. आणि म्हणून तारा त्याला थांबवते की थांबा, ज्या अर्थी काल इतका मार खाऊन सुद्धा आज सुग्रीव भाऊजी परत आलेत, याचा अर्थ याच्या पाठीमागे काहीतरी कटाचं वास मला येतोय. कशावरनं असं वाली विचारतो, कशावरनं तुला असं वाटतंय, तर माझ्या दूतांनी आणलेली खास बातमी अशी आहे की राम लक्ष्मण नावाचे कोणीतरी उत्तरेतले 2 महान पुरुष आपल्या परिसरामध्ये फिरत आहेत आणि मला अशी दाट शक्यता आहे की सुग्रीवाला या दोघांची फूस असावी आणि काहीतरी हा भयानक गट असावा. आता याच्यावरती वालीचं उत्तर जे आहे ते एकदम आकर्षक असं आहे. वाली असं सांगतोय आपल्या पत्नीला की हो, ही बातमी माझ्याही कानावरती आली, पण एकंदरीत मी जे काही या दोघांबद्दल ऐकलेलं आहे त्याच्यावरनं असं वाटतंय की ते आर्य पुरुष आहेत आणि हे आर्य पुरुष भांडण आम्हा 2 भावांचं जर असेल तर स्वतःहून आपला पाय त्याच्यामध्ये अडकवणार नाहीत, त्यांच्या वाटेने ते निघून जातील. ह्या रामाच्या चांगुलपणावरती वाली विश्वास ठेवतोय आणि हाच विश्वास पुढे जाऊन त्याचा घात करतोय, अशी ही सगळी कथा आहे. आणि मग आपल्या पत्नीचं न ऐकता वाली बाहेर निघून जातो. दोघांमध्ये युद्ध होतं आणि आता सुग्रीवाकडे खूण असल्यामुळे रामचंद्रांना माहिती आहे की सुग्रीव कोण आणि वाली कोण. योग्य दिशेने बाण मारून वालीचा त्या ठिकाणी वध होतो आणि त्या ठिकाणी वालीच्या वधाचा अध्याय जो आहे तो समाप्त होतो. आता आपला मूळ प्रश्न जो आहे तिकडे आपण येऊया की रामांनी अशा प्रकारे वध केला, पण हे जर असं केलं नसतं तर काय झालं असतं. याचा विचार जर आपण जर नीटपणे केला, थोडासा खोलात जाऊन, तर निश्चित आपल्याला कळेल की काल आपण जी वक्तव्य केली होती की रामाने वालीचा वध केला हे चूक केलं, कपटाने वध केला ते त्याहून चूक केलं, ते कसं बरोबर होतं त्याविषयीचं विवेचन आता आपण पाहूया. सर्वप्रथम राम हे राजपुरुष होते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे आणि त्यांच्याकडे राजनैतिक चातुर्य होतं. जेव्हा केव्हा आपण एका महत्त्वाच्या पदावरती असतो किंवा एखाद्या राज्याचे प्रमुख असतो तेव्हा येता जाता आपला प्राण आपण धोक्यात घालायचा नसतो. हे सर्वात पहिला आणि साधा सोपा नियम आहे. अगदी बेसिक असा हा नियम आहे की जो राज्याचा प्रमुख आहे त्याने आपला जीव वाचवलं पाहिजे. ते वाक्य आपल्याला माहिती आहे, इतिहासातलं बऱ्याचदा आपण ऐकलं असेल की
लाखभर लोक मेली तरी चालेल, पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये. म्हणजे काय की ती महत्त्वाची व्यक्ती जर तिथे तिचं काहीतरी घातपात जर झाला तर संपूर्ण राज्य व्यवस्था विस्कळीत होऊन जाते. त्यामुळे जो प्रमुख आहे त्याने स्वतःला शाबूत ठेवलं पाहिजे. पानिपतच्या युद्धामध्ये आपली धुळदाण उडण्याचं कारण हेच आहे. अर्थात ती धुळदाण म्हणता येणार नाही, कारण त्याच्यानंतर अब्दालीला कधीच असं डेअरिंग झालं नाही की पुन्हा भारतावरती चाल करून यावी. इतका मजबूत मार आपण त्याला दिला होता. पण तिथंही आपल्या सैन्याची जी पळापळ झाली त्याला कारण हेच आहे की आपली नेते मंडळी त्यांना त्या धुमश्चक्रीमध्ये दिसेनाशी झाली आणि ही दिसत नाहीत म्हणजे आपला पराभव निश्चित झाला असं वाटून सगळेजण त्या ठिकाणी पळाले. म्हणजे इतकं महत्त्व आहे की प्रमुख जो आहे त्याने आपला जीव वाचवला पाहिजे. प्रभू रामचंद्र हे अयोध्येचे सम्राट होणार आहेत 14 वर्षांनी, त्यामुळे त्यांनी प्रथम जीवित राहणं महत्त्वाचं आहे. वालीला आव्हान दिलं आणि त्याचा वध केला किंवा त्याच्यामध्ये जर काही घातपात घडला असता तर मात्र पुढे फार कठीण गोष्टी घडल्या असत्या. म्हणून सर्वात पहिली जी काळजी रामचंद्रांनी घेतली की स्वतःला त्यांनी सुरक्षित ठेवलं. त्यानंतर रामो राजमणी सदा विजयते हा आपल्या सगळ्यांना श्लोक माहिती आहे. तर याच्यामध्ये ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की 6000 वर्षानंतर आज आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हे निश्चित आहे की रामाला कुठलीही शक्ती परास्त करू शकत नाही. कारण आपण 6000 वर्षांचा इतिहास त्याच्या पाठीमागे आहे. पण ते त्या काळामध्ये शक्य नव्हतं, कारण त्या काळामध्ये त्या रामाच्या भूमिकेमध्ये स्वतः रामचंद्र होते आणि वालीशी युद्ध करणं. वाली हा प्रचंड मोठा सामर्थ्यशाली असा तो माणूस होता. आपल्याला माहिती आहे की रावणाला सुद्धा त्याने पराभूत केलेलं आहे. आणि आता इथे अवस्था अशी आहे की जर समजा समोरासमोर जर युद्धाला आमंत्रण जर दिलं असतं तर वालीसोबतच मदतीला कोण आलं असतं? रावणाचं सैन्य. म्हणजे एकाच वेळी 2 सैन्याशी मुकाबला करावा लागला असता, जे त्यावेळेला त्या प्रसंगामध्ये रामाला परवडण्यासारखं नव्हतं. आणि त्याचा दुसरा धोका असा होता की उद्या जेव्हा किष्किंधाच्या राज्यावरती मी सुग्रीवाला बसवणार आहे, भलेही ठीक आहे रामाने त्याही परिस्थितीमध्ये वालीचा वध केला, पण या वधामध्ये काय होणार होतं? वालीची जी सैन्य जे आहे ते निम्म्याहून अधिक सैन्य किंवा सगळंच सैन्य त्या ठिकाणी धारातीर्थी पाडण्याचं सामर्थ्य एकट्या रामचंद्रांमध्ये होतं. त्यामुळे रामचंद्रांना वालीला आव्हान देऊन थेट त्याच्यावरती हल्ला करून युद्धामध्ये त्याला संपवणं हे कुठल्याही दृष्टीने व्यवहारामध्ये बसण्यासारखं नव्हतं. कारण त्याच्यात नुकसान प्रभू रामचंद्रांचंच होतं की ते सैन्य त्यांना मिळालं नसतं, त्याचाही निपात त्या ठिकाणी झाला असता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे आहे की स्वतःला त्या ठिकाणी शाबूत ठेवायचं आहे. याचा अजून एक ते धडा देत आहेत की जेव्हा अंगद लंकेमध्ये जातो शिष्टाईची गोष्ट करण्यासाठी, तेव्हा फिरत असताना अचानक रावण त्याच्या दृष्टीला पडतो आणि अंगदाचा संताप इतका अनावर होतो की अंगद थेट जाऊन रावणावरती हल्ला करतो. आता अंगद कुठे आणि रावण कुठे? तिथे अंगद पकडला जातो, पण नेमका तो शिष्टाई करण्यासाठी आलेला प्रतिनिधी आहे ह्या नियमावरती बोट ठेवतो आणि तिथनं निसटतो आणि पुन्हा रामचंद्राकडे येतो. तेव्हा प्रभू रामचंद्र त्याची कानउघाडणी करतायत की जेव्हा राष्ट्रामध्ये युद्ध किंवा राष्ट्रीय आपत्ती अशा जेव्हा घटना समोर येतात, असे प्रसंग येतात, तेव्हा भावना विवश होऊन कुठल्याही प्रकारचा आपण निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा नसतो. त्या ठिकाणी संयम दाखवणं सगळ्यात जास्त आवश्यक आहे. खरं तर आजच्या युद्धजन्य परिस्थितींमध्ये सगळ्या देशाच्या सगळ्या नागरिकांसाठी रामायणाचा हा संदेश आहे की ठीक आहे युद्धजन्य परिस्थिती आहे, अनेक अडचणी आहेत, पण संयम दाखवला पाहिजे. संयम दाखवला तरच या परिस्थितीमधनं बाहेर पडण्याचं बळ आपल्याला मिळेल, हे प्रभू रामचंद्र अंगदाला सांगतायत. आणि मग कपटाने जेव्हा मारलं तेव्हा त्याच्यामध्ये 2 फायदे असे झालेत की एक म्हणजे सैन्य आपल्याला मिळालेलं आहे, वालीचं संपूर्ण सैन्य मिळालं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ह्या प्रचंड सैन्याचा जो फायदा आहे तो प्रभू रामचंद्र कशा प्रकारे उचलतात हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत, जिथे प्रत्यक्ष युद्धाची रणनीती कशा प्रकारे युद्धामध्ये त्यांनी आपल्या सैन्याचा संपूर्ण तो जे काही त्याची मांडणी आहे ती कशा प्रकारे केली आणि कशा प्रकारे युद्ध त्यांनी जिंकलं, ह्या सगळ्याचं विवरण आपण उद्या पाहणार आहोत. पण ह्या सगळ्याच्या पाठीमागे जर महत्त्वाचा कोणाची भूमिका असेल तर ती आहे किष्किंधाच्या सैन्याची. कारण अयोध्येकडनं लढणारे फक्त हे दोघेच आहेत, बाकी सगळी जे सेना जी आहे ती किष्किंधा नगरीची आहे. आणि प्रचंड म्हणजे किती प्रचंड असावी, तर त्याच्यामध्ये वर्णन असं आहे की पहिल्यांदा आधी लंकेचं वर्णन आपण जाणून घेतलं पाहिजे की शतयोजना विस्तीर्णा, लांबी शतयोजना आहे आणि 20 योजना आयता, म्हणजे 20 म्हणजे 20 ही त्याची रुंदी आहे, म्हणजे 100 लांबी 20 रुंदी योजन. आणि त्याचं जर तुम्ही साधारणपणे जर क्षेत्रफळ जर काढलं तर 2000 चौरस योजना इतकं ते क्षेत्रफळ होतं. आणि आधुनिक जे युनिट्स आहेत किंवा ज्या मोजमापं जी आहेत त्याच्यामध्ये हे जर बसवायचं झालं तर कारण काही ठिकाणी 1 योजन म्हणजे 8 किलोमीटर धरलं आहे, काही ठिकाणी 1 योजन म्हणजे 12 किलोमीटर धरलं आहे आणि काही ठिकाणी 1 योजन म्हणजे 13 किलोमीटर धरलं आहे.
या तिन्हींचा जर साधारण आपण रेशो किंवा अंदाज काढला तर ते साधारणपणे 1,28,000 ते 3,38,000 चौरस किलोमीटर एवढा मोठा प्रदेश त्या संपूर्ण राज्याचा घडतो. आणि हे क्षेत्रफळ कशासाठी सांगितलं तर या क्षेत्रफळाला वेढा देऊन रामाचं सैन्य उभं आहे. कारण जेव्हा रावणाला बातमी लागते, म्हणजे उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की रावणाला बातमी लागते की शत्रूचं सैन्य अगदी आपल्या दाराशी येऊन ठेपलंय, तेव्हा जो बाहेर जाऊन तेव्हा जो बघतो तेव्हा त्याला तिथे 2 समुद्र दिसतात. एक म्हणजे खरा समुद्र आणि दुसरा आहे सैन्य सागर. इतकी प्रचंड अशी सेना जर वालीला आव्हान देऊन जर त्याच्याशी युद्ध रामरायाने केलं असतं तरी संपूर्ण सेना नष्ट झाली असती आणि पुढे जाऊन जेव्हा रावणाशी युद्ध करायचं आहे तेव्हा राम एकाकी पडले असते. आणि म्हणून वालीचा वध हा कपटाने करावा लागला, कारण त्या एकट्याला मारायचं होतं. म्हणूनच बघा शिवरायांच्या त्या चरित्रामध्ये ही गोष्ट आपल्याला दिसते की अफजल खानाचा जेव्हा कोथळा शिवरायाने काढला त्यावेळेला अफजल खानाला त्यांनी, बरेच जण असं म्हणतात की हे काय फसवून त्याला हे केलं. अरे शत्रूला फसवूनच ठार मारायचं असतं, त्याला निमंत्रण द्यायचं नसतं. अमुक एक तारखेला या, मी येताना वाघनखं आणि बिचवा वगैरे घेऊन येणार आहे, तुमचं पोट उघडं ठेवा, मला तुमचा कोथळा काढायचा आहे, असं सांगून तो हल्ला करायचा नसतो. कारण समोरचा सुद्धा सरळ मार्गाने येत नाही आहे की मिठी मारायची आहे. म्हणून जेव्हा बगलेमध्ये शिवरायांना पकडलं तेव्हा त्यांची बगलेतच त्यांना दाबून ठार मारायचं हा घातकी विचार खानाच्या डोक्यामध्ये होता. म्हणजे तोही सरळ आलेला नाही आहे. म्हणजे जसं समोरचा वागेल तसं जर आपण वागलो तरच ह्या जगामध्ये आपला निभाव लागतो, जशाच तसे. आणि म्हणून वालीचा जो वध आहे तो निश्चितपणे धर्मीय ठरतो. कारण वाली हा शत्रू पक्षाकडे जाणार आहे. उद्या जर वालीला आज मारलं नाही तर उद्या जेव्हा आपलं रावणाशी युद्ध होणार आहे तेव्हा रावणाला जी सहकार्य मिळणार आहे ते वालीचं मिळणार आहे. आणि म्हणून वालीचा कपटाने वध का करायचा आहे, कारण त्याला एकट्याला मारायचं आहे, त्याच्या सैन्याला कुठेही आपल्याला हात लावू द्यायचा नाही, हा त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. आणि म्हणून रामरायांनी वालीचा जो वध केला तो धर्म्य आहे. आपल्या भाषेत सांगायचं तर तो व्हॅलिड आहे. कारण युद्धामध्ये हे सगळे नियम अशाच प्रकारे, युद्ध हे असंच लढलं जातं. तिथे प्रामाणिकपणा, नैतिकता, खरेपणा, सच्चेपणा ह्या गोष्टी तानमान, वेळ, देशकाल, परिस्थिती बघूनच त्यांचा वापर करावा लागतो. साधं बोळं राहून युद्ध जिंकता येत नाही. कारण पुढचं जे युद्ध होतं ते महायुद्ध होतं. रावणासारखे अतिप्रचंड विशाल अशा राक्षसाला ठार मारायचं आहे, त्याच्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी करणं आवश्यक होतं. आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की वालीचा जो वध झाला तो ग्राह्य असाच होता. आणि मग वालीवधानंतर किष्किंधेचं राज्य, आपल्या शब्दाला प्रभू रामचंद्र जागलेले आहेत की राज्य मी तुला देईन असं सांगितलेलं होतं. कारण बऱ्याच वेळेला म्हणून रामचंद्रांनी ते करार का केला, नंतर त्यांना असं म्हणायचं नव्हतं की बंद दरवाजाआड आम्ही शब्द दिला होता वगैरे, असं कुठल्याही प्रकारचं भूमिका रामचंद्रांना घ्यायची नव्हती. जे आहे ते स्पष्ट सरळ आहे. करार केला, करार त्या माणसाशी केला जो माझ्याशी तुल्यबळ असा आहे, माझ्याशी समान असा आहे, त्याला तसं करून घेतलं आणि त्याच्याशी करार केला, त्याला शब्द दिला, तो शब्द मी पाळला, म्हणून मी प्रभू श्री रामचंद्र आहे. सांगितल्याप्रमाणे किष्किंधेचं राज्य सुग्रीवाच्या हवाली केलं आहे. अगदी तसंच पुढेही आपल्याला असंच उदाहरण बघायला मिळणार आहे बिभीषणाच्या बाबतीमध्ये. त्याची सुरुवात, त्याचं सुतोवाच रामचंद्र इथे करतात की राम जो शब्द देतो, रघुकुलाची ही रीत आहे की प्राण जाये पर वचन न जाय. एक वेळ प्राण गेला तरी चालेल, पण जो शब्द आम्ही देतो तो आम्ही पाळतोच, जो रामचंद्रांनी पाळला. आणि आता मात्र इथे बाध्य झाला कोण, सुग्रीव, की आपली सेना त्यांना रामचंद्रांच्या सहाय्यासाठी पाठवणं भाग आहे. आणि मग अशा प्रकारे सगळी पूर्वतयारी केल्याच्या नंतर रामचंद्र रावणावरती, लंकेवरती हल्ला करण्यासाठी सिद्ध झालेले आहेत. जर कोणी म्हणेल की जर ते रामचंद्र जर प्रभूचा अवतार होते तर डायरेक्ट थेट त्यांनी हल्ला का नाही केला आणि का जिंकून आणलं नाही, त्यासाठी एवढं रामायण करायची गरज काय. तर रामायण करायची गरज यासाठी आहे की जेव्हा मी मानव रूपामध्ये जर अवतार घेणार आहे तर मानव जे आणि जेवढं करू शकतो तेवढंच मी करू शकतो, कारण मी त्या ठिकाणी मानव रूपामध्ये आहे. आणि हे स्वतः वाल्मिकी रामायणामध्ये रामांनी पुन्हा पुन्हा वाणीने तर सांगितलंच आहे की मी मानव आहे, आणि कृतीने सुद्धा हे त्यांनी दाखवून दिलं आहे की मी मानव आहे आणि माझे व्यवहार हे मानवासारखेच असतील. आणि अशा प्रकारे संपूर्णपणे युद्धसिद्धता करून घेऊन आणि पुन्हा महान योद्ध्याचं लक्षण कोणतं आहे की परिस्थितीला तो आपल्या बाजूने वळवून घेतो. विपरीत परिस्थिती जरी आपल्या आजूबाजूला जरी असली तरी ती परिस्थिती आपल्याला जशी हवी आहे तशी करून घेणं आणि मग आपली चाल खेळणं हे महान योद्ध्याचं लक्षण आहे, जे प्रभू रामचंद्रांच्या ठाई आपल्याला दिसतं. नाहीतर त्यांच्या ठिकाणी दुसरा कोणी जर असता तर मला वनवास भोगावा लागला, 14 वर्ष आता मी कशी काढणार, या विचारानेच त्याने हाय खाल्ली असती. रामचंद्रांनी ते आव्हान स्वीकारलं. पुढे जाऊन स्वतःची पत्नी कोणीतरी दुसरा उचलून घेऊन गेला, त्यामुळे संतापाने म्हणा, रागाने म्हणा, काहीतरी वेडंवाकडं पाऊल त्या पुरुषाने उचललं असतं.
पण ते प्रभू रामचंद्र आहेत आणि संयम हे त्यांचं दुसरं नाव आहे. त्यामुळे मर्यादा हे त्यांचं दुसरं नाव आहे. आणि म्हणून त्या सगळ्या मर्यादा, ते सगळे संयम पाळून सर्व परिस्थिती आपल्या बाजूने आपल्याला अनुकूल अशी करून घेऊन युद्धासाठी सिद्ध होऊन मग संपूर्णपणे सामर्थ्यशाली बनून आपल्याला रावणावरती हल्ला करायचा आहे. आणि म्हणून स्वतःला त्यांनी युद्धसज्ज केलेलं आहे. आणि म्हणून कालचे जे 3 आपले परस्पर विरोधी जे आपण वक्तव्य केलेली होती, त्या वक्तव्याच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत की वालीचा वध हा अशाच प्रकारे घडणं लिहिलेलं होतं आणि अशाच प्रकारे घडणं तो अपेक्षित होतं. कारण पुढचं सगळं जे रामायणाचा जो पुढचा भाग आहे त्याचा संदर्भ आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने सापडतो. मला अशी आशा आहे की हे सगळं विवेचन याचं तुम्ही चिंतन कराल, याच्यावरती तुम्ही विचार कराल आणि पुन्हा केव्हा आपल्यासमोर असा प्रश्न उपस्थित केला जाईल की वालीचं म्हणजे हे असं आहे. कारण परिस्थिती अशी आहे आजकालची की आपल्याकडे असे लेखक, असे साहित्यिक आहेत जे असं म्हणतात की रामायण आणि महाभारत या काव्यांमध्ये कुठल्याही प्रकारची मूल्य नसून ती डस्टबिनमध्ये म्हणजेच कचरापेटीमध्ये टाकून देण्याच्या लायकीची काव्य आहेत. ही लिखित आपल्याकडे उपलब्ध असलेली माहिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये रामायणामधल्या ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहीत असणं, त्याच्या पाठीमागची कारणमीमांसा त्याचे जे काही विवेचन आहे ते माहिती असणं, त्याचं चिंतन आपल्या मनामध्ये सतत होत राहणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून हा सगळा खटाटोप आपण करतो आहोत. आज आपण या ठिकाणी थांबतो आहोत. उद्या आपल्या उत्सवाचा शेवटचा दिवस आहे. आपल्या प्रवचन सेवेचाही उद्या शेवटचा दिवस आहे. उद्याच्या शेवटच्या भागामध्ये आपण थोडासा वेळ, म्हणजे फार वेळ लागणार नाही जास्ती, एक 5-10 मिनटं आपल्याला जास्ती लागू शकतात तेवढी तुमची अनुमती घेतो. कारण उद्याला आपल्याला तो युद्धाचा जो सगळा भाग आहे आणि युद्धामधल्या त्या सगळ्या जे काही प्रसंग घडतात हे सगळ्यांचा आपल्याला उद्या आढावा घ्यायचा आहे. त्यासाठी आपण उद्या पुन्हा भेटूया आणि आज आपण इथे थांबूया. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांसी सदा भजावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ महाराज की जय.